संचितला लोअर फुलटॉस बॉल होता, खरं तर कमी गतीने टाकलेला फुलटॉस होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, टायमिंग नव्हतं, ताकद नव्हती आणि सोपा झेल टिपला त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक जीवन काठावलेनं आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जाते ते बॅट्समन महेश म्हात्रेची. दुसरी पहिल्याच बॉलवरती विकेट गेल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन डुकरे आसरे संघाकडून खेळणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन असलेलं पहिलं षटक सुरू आहे आणि जबरदस्त पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो शरद मुसळेचा. डावखुरे आता शरद फार चांगल्या फॉर्ममध्ये, फार चांगल्या टचमध्ये, स्वराज 11 संघाच्या विरोधामध्ये त्याची चांगली गोलंदाजी आपण या अगोदर देखील पाहिली होती. राऊंड विकेटनं या वेळेला समोर टाकलेला बॉल बॅटला ब्रश करून जातोय. विकेट किपर पंकजच्या हातामध्ये सलग 2 बॉलवरती 2 मोठे धक्के बसतायत ते RSK एंटरप्राइजेस संघाला. कमॉन डीजे. संघाला आणि आणखीन 2 विकेट जर या 2 बॉलवरती आल्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितीन तवले याचकडून. आणि जर या बॉलवरती विकेट गेली तर प्रकाश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सारंगचा खेळाडू निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या दिवशी निलेशनं फार चांगला खेळ केला होता लीग स्टेजमध्ये, परंतु नॉकआउट राऊंडमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आता मॅच फार क्रुशियल आहे. जिंकलात तर फायनलचं तिकीट मिळणार आणि हरलात तर पुन्हा या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागणार. ऑन हॅट्रिक होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. शरद मुसळेची जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरचे वळण घेणारे बॉल राईट हँडेड बॅट्समन साठी 2 चेंडू आपण पाहिले. पहिल्याच बॉलवरती महेशला बाद केलं, दुसऱ्या बॉलवरती त्यानं सचिनला बाद केलं आणि दर्जेदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा बॉल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मेडन षटकाच्या उंबरड्यावरती आहे तो गोलंदाज शरद आणि मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते संचित दळवी यांच्याकडून. चांगला चेंडू, लगातार 5 चेंडू या गोलंदाजानं डॉट टाकलेले आहेत, मेडन टाकलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलं मेडन षटक देखील याच गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये फेकलं होतं आणि आणखीन एक रेकॉर्ड नोंदवणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष. आणि हे दुसरी मेडन, एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. काय कमालीचं षटक हाताळलंय. 500 रुपयाचा कॅश प्राइज संचित दळवी यांनी लावलेलं हे पारितोषिक लागू होतंय ते गोलंदाज शरदला. वाणिवलीकडून खेळणारा खेळाडू आहे आणि फार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. याच दरम्यान चौक ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गणेशजी कदम यांचं या व्यासपीठाच्या दिशेनं आगमन होतंय. त्यांचं आम्ही चौक विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिली मेडन ओव्हर शरदकडून आपण या स्पर्धेमध्ये पाहिली होती आणि दुसरं मेडन षटक देखील शरद मुसळेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. RSK एंटरप्राइजेस संघाच्या विरोधामध्ये 2 बॅट्समनला त्यानं आउट केलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी, भेदक असा मारा या गोलंदाजाचा पाहायला मिळालाय आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आता प्रगतीपथावरती असेल आणि गोलंदाजीसाठी येतोय तो पंकज ठोंबरे.
हा चेंडू हवेत आणि पहिल्याच बॉल वरती आणखीन एक विकेट मिळते पंकजला. हा तिसरा फलंदाज होतोय बाद. कमॉन डीजे. चारवी दत्ता कोळी याचकडून आम्हाला या चारवी दत्ता भोईर, चारवी दत्ता कोळी, खरं तर एकच नाव आहे आमच्या दत्ता भोईर. दत्ता कोळी याचकडून आम्हाला या टुर्नामेंटसाठी टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. झेल घेतला जातोय फॉलो थ्रू मध्ये. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस संघाला आणि विकेटची पडझड पाहायला मिळते. अद्यापही संघाचं खातं उघडलेलं नाही आहे आणि 7 बॉलमध्ये 3 बॅट्समन आउट झालेले आहेत. बिकट परिस्थिती आहे. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचा बॅट्समन निलेश भोईर आणि अल्पेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पंकज ठोंबरे एक चांगलं षटक हाताळत असताना आणखीन एक बॅट्समन आउट. हा चौथा बॅट्समन आउट होतोय RSK एंटरप्राइजेस संघाचा. कमॉन डीजे. पंकज ठोंबरेनं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर संचित दळवी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जर पंकजनं मेडन षटक टाकलं तर संचित दळवी याचकडून मेडन ओव्हरसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर अभि गरुडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि निखिलला देखील पारितोषिक आहे. ते वैयक्तिक पारितोषिक संचित दळवी यांच्याकडून देण्यात येईल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शरदनं पण पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. पंकजनं पण पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या आणि जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कट केलाय, या वेळेला डोक्याचा वापर केलाय. थर्डमॅन मध्ये जाणारा हा पहिला बाउंड्री, पहिला चौकार येतोय तो RSK एंटरप्राइजेस संघाच्या धावफलकावरती. डीजे कमॉन. चौकचे आमचे उद्योजक आदरणीय विनोदजी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 9-8 चेंडूंवरती एकही धाव नव्हती. 9व्या बॉलवरती बाउंड्री आली संदीपच्या बॅटमधून आणि 4 धावांनी खातं उघडलं गेलं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, रिव्हर्स पुल करण्याचा खरंतर प्रयत्न केला जातोय, त्यामध्ये अपयश येतंय आणि 10 चेंडूंनंतर 4 धावा, 4 बॅट्समन आउट झालेले आहेत. ते RSK एंटरप्राइजेस संघाचे. प्रथमेश राणे हा डेटर बॅट्समन अजूनही बाकी आहे. RSKच्या खेम्यामध्ये फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे, परंतु पंकजची चांगली गोलंदाजी. यावेळेला समोरच्या दिशेनं ताकदीचा वापर केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे गणेश आणि एकच धाव मिळते. 5 धावा या संदीपच्या बॅटमधून आल्यात. संदीप मात्रे वयाळकडून खेळणारा हा खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट त्याचं आज आपल्याला पाहायला मिळालंय 2 बॉलवरती. परंतु निलेश भोईर या फलंदाजावरती सगळ्यांचं लक्ष असेल, जो आतापर्यंत 4 चेंडू डॉट खेळलेला आहे. निलेशचा हा फटका बराच वेळ हवेत, लांबी जास्त कमी आहे, उंची जास्त होती, झेल घेतला जातोय आणि 5वा फलंदाज बाद होतोय तो RSK एंटरप्राइजेस संघाचा. डीजे कमान.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि निलेश 5 बॉलमध्ये 0 या धावसंख्येवरती बाद झाला. आणि संकेत तांडेल नानिवलीचा खेळाडू यानं मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना अगदी स्क्वेअर लेग पर्यंत धावत आला आणि झेल त्यानं हातामध्ये कॅरी केला. 5 बॅट्समन आउट झाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 5. प्रथमेश राणे हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तीन ओव्हरमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. तो बॅटिंग करणाऱ्या संघाला ही मॅच जिंकायची असेल तर 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. परंतु त्यांच्या समोर आहे तो शरद मुसळे. या गोलंदाजानं चौक प्रीमियर लीग वरती एक वेगळी छाप सोडलेली आहे. स्लोअर बॉल शेवटच्या क्षणापर्यंत डबल माइंडेड होता. बॅट्समन पूल करायला गेल्यानंतर जसा कमी गतीनं बॉल आला शेवटच्या क्षणाला त्यानं सावधान पवित्रा घेतला. बॉलला फक्त प्लेस केलं आणि सिंगल मात्र या बॉलवरती आली. सिंगलच्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौकचे आमचे उद्योजक आदरणीय विनोद भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि प्रथमेश राणेच्या बॅटमधून आला पहिला हेलिकॉप्टर जो लँड होतोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बीट झालेले आहेत आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू आतापर्यंत डॉट आलेले आहेत आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट्समन डिस्कस करतायत. पंच अपील करतायत आणि बॅट्समन आहे आउट. हँडलिंग द बॉल. खरं तर हँडलिंग द बॉल आणि या निर्णयाच्या आधारे बाद व्हावं लागणार. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहतो ज्या वेळेला पॉपिंग क्रीजच्या जवळ बॉल बाउन्स होत असतो किंवा यष्टनकडे जात असतो त्यावेळेला तुम्हाला त्याला हात लावायचं नसतं, स्पर्श करायचं नसतं. बॅटीने तुम्ही तो बॉल फेस करू शकता आणि ही गोल्डन विकेट मिळाली आहे आणि या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते गोलंदाज शरद मुसळेला नितीन तवले यांच्याकडून. कमॉन डीजे. याच दरम्यान आदरणीय प्रफुल्लजी विचारे साहेबांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी सातत्याने लाभत असतं त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि 6वा बॅट्समन आउट झालेला आहे तो प्रथमेश राणे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण बऱ्याच वेळेला अशा विकेट जाताना पाहतो अगदी बॉलला प्लेड केलं आणि प्रथमेशनं बॉलला हँडल केला. हँडलिंग द बॉल. ज्या वेळेला अगदी तुमच्या यष्ट्यांच्या जवळ चेंडू असतो त्यावेळेला बॉलला स्पर्श करणं हे व्हॅलिड नसतं आणि तोच प्रयत्न केला प्रथमेशनं आणि चेंडू अगदी त्यानं हातामध्ये गॅदर केला, अडवलं आणि निलेश जो एक मॅच्युअर खेळाडू आहे त्यानं पंचांकडे अपील केलं आणि मात्र पंचांनी बाद घोषित केलं. योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या बॉलला कनेक्ट करू शकत नाहीये. एकेरी धाव या बॉलवरती येते. बिकट परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस संघाची. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॅट्समन आउट झालेत आणि गोलंदाज शरद मुसळेला नितीन तवले यांचे 500 रुपये आणि त्याचबरोबरीनं संचित दळवी यांचे 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आहेत.
मोठे फटके मारावे लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, ताकदीचा वापर समोर खेळलेत राहुल ठोबरे, त्या ठिकाणी फंबल होत आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावा येणं फार गरजेचं असेल, धावा कशाही येवोत परंतु ते येणं गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस संघासाठी. या 2 धावांच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. 6 बाद 15 अशी स्थिती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चौक विभाग प्रीमियर लीग चौक टेनिस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा सातत्यानं या स्पर्धेचं हे 5वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या पर्वामध्ये पप्या गायकर स्मृती 11 संघ विजेता ठरला होता, दुसऱ्या पर्वामध्ये स्वराज 11 संघ विजेता ठरला होता, तिसऱ्या पर्वामध्ये मानस 11 संघ विजेता ठरला होता. गतवर्षी साई समर्थ शौर्य 11 तळवली संघ या स्पर्धेचा विजेता ठरला होता, परंतु या वर्षी कोणता संघ या स्पर्धेचा विजेता संघ होणार याच्यासाठी अगदी शेवटच्या क्षणाकडे ही स्पर्धा वाटचाल करते. यश 11 संघानं फायनलमध्ये प्रवेश नोंदवला आहे. हातनोलीचा नरेश ठोंबरे याच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत कोंडिलकर यांच्या संघानं अतिशय चांगला खेळ केलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील, चंदू राणे आणि त्याचबरोबरीनं निलेश ठोंबरे यांचा निक्षित त्वेज कौस्तुभ संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि तो योग्य आहे हे शरद आणि पंकजनं आतापर्यंत दाखवून दिलं. 15 धावा फक्त RSK संघाला जमा करता आलेल्या आहेत आणि 6 बॅट्समन त्यांचे आउट झालेले आहेत. चौथं षटक गोलंदाज येतो तो जीवन काठावळे. या गोलंदाजानं खरं तर इम्प्रेस केलेलं आहे, कारण चौक प्रीमियर लीग या स्पर्धेचा ऑक्शन सोहळा ज्या वेळेला झाला त्यावेळेला बरेचसे खेळाडूंसाठी सुरुवातीला बोली येत नव्हती, परंतु या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अतिशय चांगला परफॉर्मन्स या खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळालाय. या 2 ओव्हर फार महत्त्वाच्या असतील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल, आक्रमण होणं गरजेचं असेल. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, परंतु लांब जाणार नाहीये. गणेश साधा सोपा सरळ हातामध्ये जाणारा झेल टिपतोय आणि 7वा बॅट्समन आउट होतोय तो बॅटिंग करणाऱ्या RSK संघाचा. कमॉन डीजे. थोड्याच वेळामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील साहेब, ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महापौर म्हणून देखील काम पाहिलेलं आहे, त्यांचं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमची सगळी कमिटी समोरच्या बाजूला पाहायला मिळते आणि पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांची देखील उपस्थिती या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश राणेनं टिपला तो सरळ सोपा झेल आणि 7वा बॅट्समन आउट झाला. 8वा बॅट्समन अक्षय आंबरे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा देखील बाद होतोय. 8वा धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस संघाला. डीजे कमान. निखिल पाटीलसाठी एक वेगळं पारितोषिक आहे संचित दळवी याचकडून, ते त्यांना वैयक्तिकरित्या दिलं जाणार आहे. परंतु दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा बॅट्समन, 6व्या क्रमांकाचा संदीप आणि 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये. जीवन काठावळे याला 2 बॉलवरती 2 विकेट मिळतात. जीवन, पंकज आणि शरद या तीनही गोलंदाजांनी पहिल्या 2 बॉलवरती 2-2 विकेट घेतलेल्या आहेत. खरं तर एखादी पार्टनरशिप बिल्ड झाली असती, बॅट्समन विकेटवरती थांबले असते तर वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं. आणि स्पर्धेतले आणखीन एक हॅट्रिक जीवन काठावळेला मिळतेय. विकेट हॅट्रिक, दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली तो नोंदवतोय आणि बॅट्समन 9वा आउट होतोय बॅटिंग करणाऱ्या RSK एंटरप्राइजेस संघाचा. कमॉन डीजे.
थँक्यू. 9 बॅट्समन आउट झालेले. जीवन काठावळे या स्पर्धेमध्ये वेगळे रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळाले. 2 विकेट हॅट्रिक त्यांना या स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या आहेत. 2 ओव्हर मैदान टाकण्याची किमया गोलंदाज शरद मुसळेनं देखील या स्पर्धेमध्ये केलेली आहे. तेजस आलेला आहे. खरं तर तेजस पाटील मैदानाच्या आतमध्ये आमचे तेजस देशमुख यांनी देखील ही स्पर्धा आपल्या आवाजानं सजवली. अतिशय चांगलं समालोचन त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. आणि हा पुढचा बॉल चांगला फटका. स्वीपर कव्हरमध्ये खेळाडू होता. एकच धाव या बॉलवरती मिळतेय आणि एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 16. या दरम्यान चौकचे उद्योजक आदरणीय विनोद भोईर यांचं या व्यासपीठाच्या दिशेनं आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शेवटची विकेट मैदानामध्ये, शेवटची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. आणि या इनिंग मध्ये एक षटकार आणि एक चौकार फक्त आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि एकही वाईट बॉल, एकही नो बॉल नाही आहे या इनिंग मध्ये. आणि याच बरोबर 4थी विकेट मिळते जीवनला. आणि सांघिक धावसंख्या 16 असताना RSK एंटरप्राइजेस संघ होतोय ऑल आउट. कमॉन डीजे. व्यासपीठाच्या दिशेनं उद्योजक विनोदजी भोईर, उपसरपंच चौक राजनजी गावडे आणि त्याचबरोबरीनं चौक पंचायत समिती शिवसेना विभाग प्रमुख जगदीशजी आतमोडे या 3 मान्यवरांचं आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रफुल्लजी विचारे, गणेश कदम आणि त्याचबरोबरीनं सुनीलजी गायकवाड या ठिकाणून प्रस्थान करतात. मी गणेश कदम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. गणेशजी कदम माजी उपसरपंच, आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. या इनिंग ब्रेकमध्ये आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी सागर मोरे आणि अभि गरुडे यांना विनंती करतोय की माजी उपसरपंच गणेश कदम यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. गणेशजी कदम यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चौक कमिटीच्या वतीनं हा सन्मान करण्यात येतोय. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती असतील रायगड समालोचनाचे महागुरु आदरणीय टिकेमाळी सर. धन्यवाद. इसांबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या दरम्यान सातत्याने गेली 5 वर्ष मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करणारे प्रिन्स म्हणजे रामदास पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वारडा कांसा फाउंडेशनचे संस्थापक दीपकजी पाटील यांचे सुपुत्र रामदास पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. चौक कमिटीच्या वतीनं आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सातत्यानं गेली 5 वर्ष मॅन ऑफ द सिरीजचं जे वस्तुरूपी पारितोषिक आहे ते आम्हाला स्पॉन्सर करणारे रामदास पाटील यांना या व्यासपीठावरती सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबरीनं
या विभागातील एक नामवंत उद्योजक आदरणीय विनोद भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। एक युवा नेतृत्व विनोदजी भोईर, खरं तर भावी पंचायत समिती उमेदवार म्हणून त्यांच्याकडे सगळे आवडीनं पाहतात, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। चौक कमिटीच्या वतीनं विनोदजी भोईर एक नामवंत असे उद्योजक यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल। 17 धाबांची गरज आहे आणि मायक्रोफोन वरती असतील टीके माळी सर, धन्यवाद। या दरम्यान सातत्यानं आम्हाला सहकार्य देणारे चौक ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजनजी गावडे उपस्थित आहेत। मी विनंती करतोय चौक कमिटी मेंबर्सला की राजन गावडे यांचा देखील आपण सन्मान करावा। राजन गावडे यांना विनंती आहे की आपण पुढे यावा, आपला देखील या ठिकाणी सन्मान आमच्या चौक कमिटीच्या वतीनं करण्यात येईल। जाऊया टीके माळी सरांकडे, धन्यवाद। धन्यवाद सूरज। खरं तर सेमीफायनल जशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये। टफ मॅच किंवा हाय स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना अपेक्षित होती, मात्र इथे लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते। पहिलाच चेंडू, हो महेश म्हात्रे चा पहिलाच चेंडू वाईड म्हणून घोषित केलेला आहे पंचांनी। म्हणजे 17 धावांचा जो कचरा आहे तो अजून 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 RSK एंटरप्राइजेस वर अजून रेंगाळतोय। 30-17चं समीकरण होत आहे 30-16। 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। हा चेंडू क्लीन बोल्ड फलंदाज बाद। देवगरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। इसांबे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया आमचा सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यावं। विनोद भोईर साहेब, खूप दिवसांनी आपली भेट झालेली आहे, तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। पाहुणे मला असं वाटतं आता येत आहेत हळूहळू, कारण वेळ पण तशी झालेली आहे। पारितोषिक वितरण सोहळा थोड्याच वेळात फायनल संपल्यानंतर सुरू होईल। सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल खेळवली जाते आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मी टीके माळी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अटीतटीचा सामना आपल्याला पाहायचा आहे। हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिले, आता लो स्कोरिंग मॅचेसमध्ये मजा येईल का हे पाहण्यासाठी जाऊया मैदानावर, जिथे 16 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी। हा चेंडू शरद मुसळेनं गांगुली स्टाईलनं हा फटका मारलाय, गॅप मधून चेंडू जातो सीमारेषा पार, खणखणीत असा जमीन लगतचा चौकार। पाच धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि खरं तर हा जो गोलंदाज आहे महेश म्हात्रे, आता त्याच्याकडे काय राहिलंच नाही हातामध्ये जास्त। खरं तर त्यानं बरेचसे मॅचेस जिंकलेले आहेत। पुण्याची गेल्या वर्षीची मॅच सगळ्यांना आठवत असेल, त्या पुण्याच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये त्यानं केलेली भेदक गोलंदाजी, रतनबुवा ट्रॉफीमध्ये केलेली त्यानं गोलंदाजी, रायगड ठाण्यामध्ये केलेली गोलंदाजी त्याला आठवावी लागेल। शॉर्ट पिच चेंडू तटवलाय, पुन्हा एकदा सौरव गांगुली स्टाईलनं हा शरद मुसळे फटका मारतोय 4 धावांसाठी। आनंद घेतोय आणि या आनंदामध्ये सगळेच जण न्हावून निघालेले आहेत। हा चेंडू सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला। यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे। हळूहळू हळूहळू विजयाच्या दिशेनं पुढे 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 सरकतंय ती ही टीम। निश्चित कौस्तुभ तेज 11 आता प्लस पॉइंट मध्ये फायनलच्या दिशेनं आता आगेकूच करते। हा चेंडू
शॉर्ट पिच चेंडू तटवलाय मिड विकेट मध्ये. षटकार जाणार की झेल? वाह, मस्त झेल टिपला जातोय, सीमा रेषेजवळ झेल टिपला जातोय आणि फलंदाज नितीन बैलमारेनं हा झेल टिपलेला आणि फलंदाज बाद. पंचायत समिती प्रमुख आणि समीर देवगरे साहेब इसांबे ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांच्या समोर अनेक अजून मान्यवर बसलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचे आणि आयोजनाची सगळी कमिटी बसून या मॅचचा आनंद घेते. कारण आता शेवट आलेला, असं म्हणतात ना की अंत भला तो सब भला. शेवट आलेला आहे, याचसाठी केला अट्टाहाचं. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि गोड असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह पद्धतीनं फलंदाजी करतोय गोलंदाज पंकज. फिरोज शेखच्या बॅटिंगची सगळ्यांना प्रतीक्षा होती. फिरोज शेख आलेला आहे, सध्या नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभा आहे. गोलंदाज मात्र तयार आहे. प्रथमेश राणे. हा चेंडू दोन पायांच्या मधून मारला स्क्वेअर लेग मध्ये. एक सिंगल रन मिळालेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. जिंकायला फक्त आता 7 धावांची गरज आहे. फक्त 7 धावा पाहिजेत जिंकायला. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. 15-16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. शॉर्ट पिच चेंडू फिरोजनं मारलाय. चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, मात्र सेफ लँडिंग झालेली आहे या चेंडूची. 2 धावा तर धावून घेतलेल्या, तिसरीसाठी सरसावलेले आणि गेला चौकार. पाहिजे फिरोज, अजून एक चौकार पाहिजे. नाही, प्लेड इंजमामुल हक जसा करतो ना प्लेड, तशी प्लेड केली त्यांनी. एक सन्मान दिला गोलंदाजाला. खेळून काढणार मला असं वाटतं चेंडू. 5 ओव्हरची मॅच आहे. या दरम्यान लोदिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र भुईकोट हे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. चौक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. 5 षटकांचा हा सामना आहे. हाही सामना 5 षटकांचा आहे. बरेचसे अजूनही चेंडू शिल्लक आहेत. फिरोज तयार आहे. फिरोज मारायचा होता, केस गदा हल्ले, पण बॅटच्या मध्ये काय चेंडू आला नाही. एक ही धाव या चेंडूवर मिळत नाही. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत. 14 अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. उत्कर्ष मते यांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. उत्कर्ष मते यांना देखील विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. चौक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. सागर ओसवाल साहेबांना विनंती आहे, कामधेनू ज्वेलर्सचे मालक, की त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. हल्ली ज्वेलर्सवाले पण खूप फॉर्म मध्ये आहेत. जमिनीचा पैसा गेला की पहिले माणसं तिकडेच धावतात. मोठ्या मोठ्या गंठणी, मोठ्या मोठ्या चैनी, 50 तोला सगळेजण. कारण ती एक इन्व्हेस्टमेंट आहे. आपली इन्व्हेस्टमेंट पण होत असते. सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढतच जात असतो. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. या वाईटनं 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे.
महेश म्हात्रेनं क्लीन बोल्ड केलंय, त्रिफळा उडवलेला आहे तो फलंदाज पंकजचा. बरेचसे अनुभव त्याने आपल्या गाठीशी बांधलेले आहेत, त्यामुळे आता त्याला चांगली गोलंदाजी या सिच्युएशन मध्ये करणं गरजेचं आहे आणि तशीच तो गोलंदाजी करतोय. हार तर आहे, त्याला बघितलंय त्यानं की आता आपण हारणार, तर हे 99% फिक्स झालेलं आहे. 1% कुठेतरी असा आहे की तो आपला आशेचा किरण बनू शकतो. जर का आपण चांगली गोलंदाजी केली तर आपण जिंकू शकतो. तो प्रयत्न अजूनही सोडत नाहीये महेश म्हात्रे वयाळचा. खरं तर महेश म्हात्रेचं कौतुक करायला पाहिजे की आपल्या या वयाळ गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचलेलं आहे. देश पातळीवर खेळणारा हा खेळाडू आपल्या विभागातून, एका ग्रामीण भागातून तयार झालेला आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आपल्या या चौक विभागासाठी नक्कीच असणार आहे. घाटकोपरला नाईट मॅच मध्ये त्यांनी बाईक जिंकलेली. सागरजी ओसवाल यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. कामधेनू ज्वेलर्सचे मालक यंग आहेत, माजी अध्यक्ष चंदू राणे यांचे स्वागत. वेलकम सागरजी. आणि हा विजयी फटका लॉंग ऑनला मारला जातो, उत्तुंग असा षटकार आणि फायनल मध्ये पोहोचलेली आहे ती निश्चित कौस्तुभ तेज 11 या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. बजाव डीजे.